यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे त्रस्त असतानाच त्यात भर म्हणून तार चोरट्यांच्या हैदोसामुळे देखील संकटात अडकले आहे। रात्रीच्या सुमारास ही सशस्त्र टोळी शेत शिवारात चक्क विजेचे खांब पाडून वीज वाहक ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करत आहे। त्यामुळे पीडित शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। कटरने खांबांचे स्टे कापून खांब पाडायचे आणि त्यावरील महागड्या ॲल्युमिनियम तारा, कंडक्टर, रोहित रातील ग्रिप आणि ऑइल चोरून नेण्याचे गुन्हे यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीसह जिल्ह्यात घडले आहेत। या चोरट्या टोळीकडून बहरलेल्या शेती पिकांची देखील प्रचंड नासाधूस केले जात आहे। शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचं देखील नुकसान होत आहे। या प्रकरणी पोलिसांनी रात्री गस्त वाढवून या टोळीचा सुगावा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतामध्ये कोणी नसताना वगैरे आतमध्ये शेत असते त्यावेळेस ती कटरने किंवा कशाने कापल्या जाते आणि त्यातले ऑइल नेण्याचा प्रकार किंवा कॉपरच्या ग्रिपाने प्रकार अशा प्रकारे होते। त्यामुळे शेतकऱ्याला फटका बसते आणि महावितरण कंपनीला पण बसते। शेतकऱ्याला बरंच नुकसान होते आणि वेळेवर कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे काम पण लेट होण्यात जाते। शेतकरी वारंवार तक्रार आमच्याकडेच करतात, जेणेकरून आम्ही स्थानिक लेवलला असते लाईनमन आणि त्यानंतर त्यांचा जास्तीत जास्त रोष किंवा मग यांचे कामं न होण्याचे प्रकार होतात। त्यामुळे महावितरण कंपनी वेळेवर यांना सहकार्य करते। तर पोलीसवाल्यांनी याच्याकडे लक्ष देण्यात यावे, ताबडतोब चोराला पकडण्यात। साहेब, या अगोदर आपल्या भागात या मागच्या 15-20 दिवसात डोरली शिवारात सुद्धा ह्याच समान पॅटर्ननुसार चोरी झालेली आहे। त्याही कास्तकारांना खूप त्रास आहे। तिथे काम चालू आहे, पोल उभे केलेले, आता तार ओढणं चालू आहे। लाईनचं साहेब आता तर लाईन केलं, नुकसान झालेलं आहे, आपण FRB केलेली आहे। तर आता जितक्या होईल तितक्या लवकर आपण साहेबाला बोलून आम्ही पोल उभे करून कंडक्टर जोडून देऊ।